आणि तिला तिच्या माहेरी कसं वागवलेलं असतं तू विचार कर. तिला पण एखाद्या मुलासारखंच वागवलेलं असतं ना. ती उच्च शिक्षित झाली आहे, मोठ्या कंपनीत जॉबला जाते. तिथे तुम्ही आल्यावर जर म्हणाल की तुझ्या एवढी मी होते, त्यावेळेला मी सगळं करत होते, माझ्या दिरांचं वगैरे करत होते, आता तू करत नाही, जा तू स्वयंपाक करून जा. मग ती बिचारी करते, कारण ती वयाने कमी असते, त्यामुळे तिला हे माहिती नसतं की सासरच्या माणसाशी कसं बिहेव करायचं. ती बिचारी ना प्रयत्न करते, स्वतः स्वयंपाक वगैरे करून जॉबला जाते. मग तू विचार कर, घर हँडलिंग जे कधीही केलेलं नाही, किचन हँडलिंग, ते किचन हँडल करते, जॉबला जाते, तिथला स्ट्रेस सगळा, आल्यावर परत तिला मदत मिळत नाही. अशाही काही केसेस आहेत. मग या केसेसमध्ये तिला कसं बाळ राहील रे? स्ट्रेस भयंकर. आणि व्यायाम वगैरेचं तर तुम्ही बोलूच नका, तो विषयच नाही त्या घरात. आणि तिला बाकी सगळं राबवताय. खरं तर म्हणजे ना, घरातले जे मोठे व्यक्ती असतात, म्हणजे सासू सासरे असतील, तर यांनी पण या गोष्टी आता समजून घेतल्या पाहिजेत की आधीसारखं आता नाही राहिलेलं आहे. तुम्ही सगळ्या ज्या गोष्टी केल्या त्या आता फॉलो होतीलच असं नाही आहे ना. म्हणजे तसं नाहीये हां, मी तेच म्हणतोय ना की लाईफस्टाईल सगळी चेंज झाली, तर या गोष्टी थोड्या अडॅप्ट केल्या पाहिजेत.